जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी ना सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सर्वांना नमस्कार. आपण काल आपणाला जे काही मुद्दे पाहिले आपणाला बाबांनी सांगितले, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरी संत येण्यासाठी आपलं अंतःकरण, आपलं चित्त शुद्ध असणं अत्यंत आवश्यक आहे. कागवाडचे जे महाराजांचे साधक होते, त्यांना महाराजांना आपल्या घरी बोलवायचं होतं. विशेषतः त्यांनी महाराजांच्या आज्ञेनुसार जी रामरायाची मूर्ती स्थापन केली होती, तिथं त्या मूर्तीच्या समोर असलेला हनुमानाची मूर्ती ती भंग पावली होती. त्यामुळे हनुमानाची मूर्ती स्थापन करण्यासाठी महाराजांना कागवाडला बोलवायचं होतं आणि महाराजांनी येतो असंही सांगितलं होतं. परंतु तरीसुद्धा महाराज कागवाडला जाण्यामध्ये महाराजांकडून दिरंगाई होत होती. तर त्यावेळेला त्यांनी उपवास सुरू केला आणि त्यावेळेला महाराजांनी त्यांना निरोप पाठवला की एका दिवशी महाराजांनी कोणत्या दिवशी येणार हे त्यांना सांगितलं आणि तुम्ही अंतःकरण स्वतःचं तपासून पहा आणि उपवास थांबवा आणि मी अमुक अमुक दिवशी येतो, असं एक महाराजांनी निरोप दिला. तरीसुद्धा काही दिवस मध्ये जात आहेत आणि त्या दरम्यान महाराजांकडे एक त्याच वेळेला महाराजांकडे दुसरे एक साधक येत आहेत मिरजेचे आणि ते महाराजांना म्हणतात, महाराज तुम्ही आमच्याकडे कधी येणार? महाराज म्हणतात उद्याच आपण निघूयात. तर तत्काळ महाराज ह्या साधकांच्या घरी जात आहेत आणि तिथे महाराज सलग 5 दिवस महाराजांचा मुक्काम मिरजेमध्ये होतोय. आणि त्यावेळेला महाराजांनी ह्या कागवाडच्या साधकांकडे 2 साधक पाठवले आणि त्यांनी त्या साधकांना सांगितलं की दुपारी तुम्ही जेव्हा त्या साधकांकडे जाल तेव्हा बाहेरूनच त्यांना म्हणा की महाराज आले. आणि त्यानुसार महाराज मिरजेमध्ये आहेत, परंतु पुढे महाराजांनी या 2 साधकांना इथे कागवाडला पाठवलं आणि ज्या साधकाकडे महाराज जाणार होते त्या साधकाने उपोषण सुरू केलं होतं की महाराज, आणि त्या उपोषणाला 7 दिवस झाले होते तरी महाराज अजून येईनात आणि त्यामुळे तो विष सेवन करण्याच्या तयारीत होता आणि विष सेवन करण्यासाठी त्याने वाटी तयार ठेवली होती आणि ती वाटी तो सेवन करण्यासाठी घेणार तितक्यातच बाहेरून आवाज आला की महाराज आले. आणि त्यावेळेला मग तो बाहेर जातोय आणि तो विष सेवन करत नाही आणि तिथे त्याला लक्षात येतं की आपणाला महाराजांनीच वाचवलं आहे आणि त्याचं चित्त शुद्ध होतंय. महाराज जाणत होते की महाराजांना जाणवत होतं की ह्या कागवाडच्या साधकाच्या अंतःकरणामध्ये थोडासा अहंकार येत आहे आणि त्या अहंकार तो घालवण्यासाठी महाराज त्याच्याकडे जाण्यासाठी विलंब लावत होते. आणि जेव्हा तो अहंकार शुद्ध झाला त्यावेळेला महाराज तिथे कागवाडलाही गेलेले आहेत आणि कागवाडला गेल्यानंतर महाराजांनी तिथं मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि कागवाडमध्ये ह्या साधकाने खूप मोठ्या भव्य दिव्य असं महाराजांचं स्वागत केलं आणि कागवाडमध्ये पूर्णतः भक्तिमय वातावरण तिथं महाराजांच्या सहवासात सर्वांनी अनुभवलं. आणि त्याच वेळेला तिथं एक वयस्कर महिला की जी राम मंदिरामध्ये झाडलोट करायची, ती महिला महाराजांच्या भेटीसाठी येते. 75 वर्ष वय होऊन गेलं होतं तिचं आणि ती महिला तिने काही पैसे साठवले होते आणि त्यावेळेला ती जेव्हा महाराजांना ती भेटते तेव्हा ती महाराजांना सांगते की आत्तापर्यंत मी जे काही माझं प्रारब्ध होतं ते बरंचसं मी भोगलेलं आहे. आता उरलेलं प्रारब्ध तुमच्या तीर्थप्रसादाने माझं भोगून मला मुक्त करा. मला तीर्थप्रसाद द्या आणि माझं उरलेलं प्रारब्ध या तीर्थप्रसादाने नष्ट होऊ द्या आणि मला आता मुक्त करा. आणि तिची इतकी तयारी होती की तिला महाराजांच्या दर्शनानंतर, महाराजांच्या आशीर्वादानंतर तिला हे शरीर सोडून जायची तिची तयारी झाली होती आणि त्या
शरीर सोडून गेल्यानंतर आपलं उत्तर कार्य कसं व्हावं आणि त्यासाठी तिने व्यवस्थापन केली होती. कारण ती महार महिला एकटी राहत होती. त्यामुळे तिने थोडे पैसे जमा केले होते, ते तिने शेजाऱ्यांना सुद्धा दिले. त्यावेळेला महाराज तिला आशीर्वाद देत आहेत आणि सांगतायत, तू आता लवकरात लवकर घरी जा. आणि मग ती महाराजांना नमस्कार करून घरी जाते आणि तिथे तिचं शरीर ती सोडून जाते. त्यावेळेला त्यानंतर महाराज सुद्धा तिच्या पुढील कार्यासाठी 50 रुपये देत आहेत आणि अन्नदानही तिथे करतात. तर अशा रीतीने अशी एक सामान्य महिला की जी मंदिरामध्ये झाडलोट करणारी महिला, की तिची सुद्धा एवढी मोठी तयारी झाली होती की तिला समोरून तिने महाराजांकडे आशीर्वाद मागितले आहेत की मला ह्या शरीरातून आता या देहातून मुक्त व्हायचं आहे. आणि 3 वेळा तिने राम 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 असं म्हणून तिने देह सोडलेला आहे. तर आपल्याला अनेकदा आपल्या अवतीभोवती अनेक जण साधे दिसतात, परंतु त्यांची आतून खूप मोठी तयारी झालेली असते. आणि महाराजांनी पण ह्या आधी सांगितलेलं आहे की कोण कसा आहे हे आपणाला समजू शकत नाही, आणि ते केवळ संतांना समजतं की कोणाची काय तयारी असते. आणि आपण सामान्य माणसं आहोत. आपण केवळ बाह्य विषय, एखाद्याचा हावभाव, एखाद्याचं बोलणं, एखाद्याचं राहणीमान, एखाद्याचं व्यक्तिमत्व, हे सगळं पाहून आपण ठरवतो की किंवा एखाद्याचं शिक्षण म्हणा किंवा एखाद्याची सांपत्तिक स्थिती, हे सगळं पाहून आपण तो व्यक्ती कसा आहे हे ठरवतो. परंतु आपले संत आहेत, आपले संत त्यांना आरपार त्यांना दिसत असतं सर्व, आणि अंतरी चित्त त्या व्यक्तीचं कसं आहे ते त्यांना स्पष्ट दिसत असतं. केवळ ह्याच जन्मातलं आत्ताच वर्तमानातच त्याचं मन त्यांना कळत नाही, तर त्या आपल्या संतांना त्याचा आपल्या समोर आलेल्या व्यक्तीचा भूतकाळ कळतो, ह्या जन्मातलाही आणि अनेक जन्मातला, त्यानंतर त्याचं भविष्य त्यांना दिसत असतं. आणि त्यानुसार ते प्रत्येक जीवाकडे पाहत असतात. परंतु आपली तशी दृष्टी नसते. त्यामुळे महाराजांनी आपल्याला मध्ये एका प्रसंगानुसार सावधही केलं होतं की कोणाविषयी कधीच आपलं मत असं निश्चित करू नये, कारण आपल्याला सामान्य व्यक्तींना तेवढी योग्यता नसते की पाहण्याची. आणि तसंच इथे आता ह्या स्त्री ही महार महिला होती, पाहायला गेलं तर झाडलोट करणारी होती, परंतु तिची एवढी उच्च कोटीची योग्यता होती. आणि महाराजांनी तिच्या निधनानंतर म्हटलेलं आहे की ती एक अधिकारी, म्हणजे तिची फार मोठी तयारी झालेली होती, अशी ती अधिकारी साधिका होती. तर हे इथे आपल्याला या घटनेच्या आधारे समजतं. अनेकदा एखादी व्यक्ती गेल्यानंतर तिथे उदासीनता, त्या वातावरणात एक प्रकारची उदासीनता आढळते. परंतु अनेक असे जीव जातात, त्यावेळेला ते गेलेत असं कळतही नाही आणि त्या वातावरणामध्ये एक चैतन्य आपल्याला अनुभवायला येतं. जेव्हा एखादा जीव शांततेत जातो त्यावेळेला आणि त्याची तयारी झालेली असते जाण्याची, त्यावेळेला त्याच्या निधनानंतर सुद्धा, त्याच्या क्रियाविधी झाल्यानंतर सुद्धा त्या घरात किंवा त्याच्या अवतीभोवतीच्या परिसरात तो जिथं राहत असतो तिथे सुद्धा ती उदासीनतेचं वातावरण आपल्याला आढळत नाही. आता मध्यंतरी आपल्या गावी शेजारच्याच घरात असं अचानक मृत्यू झाला. तर परंतु तिथे त्यांचा अचानक घडलं आणि पण त्यांच्या निधनानंतर त्या वातावरणात बिलकुल उदासीनता नव्हती, नैराश्य नव्हतं, उदासीनता नव्हती, एक प्रकारची शांतता होती. आणि त्यांच्या मुलांनी सुद्धा खूप शांततेने सामोरी गेले. आणि तर त्यावेळेला मला ही जाणीव झाली की अनेकांना असं वाटलं, अनेक जण कारणं शोधत होती की कशामुळे झाला असेल, किंवा दुर्लक्षच केलं, किंवा अमुक डॉक्टर मोठा हॉस्पिटलच पाहिजे होतं, हे ते असं लोक नंतर चर्चा करतात, तसे केले. परंतु तिथं कोणाचंच लक्ष गेलं नाही की ही व्यक्ती किती तयारीची होती आणि कोणाकडूनही सेवा न घेता ती व्यक्ती एवढ्या शांततेत गेली. आणि गेल्यानंतर पण त्या वातावरणातलं औदासीन्य, निराशा, औदासीन्य, एक भकास वातावरण होत असतं जेव्हा एखादी व्यक्ती जाते. अनेक ठिकाणी असंच भकास वातावरण दिसतं, परंतु तिथे तसं काही नव्हतं. आपल्या वाड्याच्या बाजूलाच घडलेली घटना आहे आणि त्यात मला त्या दिवसांमध्ये एक वेगळी शांतता पण जाणवत होती. तर ह्या गोष्टी आहेत. तर महाराजांनी जे सांगितलेलं आहे की कोण व्यक्ती कसा
होता हे आपणाला त्याचा अंतकाळ कशा रीतीने अंतकाळ येतो त्यावरून समजतं की या व्यक्तीने आयुष्यभरात तो कसा वागला होता, त्याचं अंतःकरण कसं होतं, हे त्याचा मृत्यूची घटिका कशी येते आणि तो कसा सामोरी जातो ह्यावरून आपणाला त्या व्यक्तीचा पूर्ण जीवनपट लक्षात येऊ शकतो. तोपर्यंत आपल्यासारख्या सामान्य माणसांना काहीच लक्षात येत नाही की कोण कसा आहे. तर ही खूप मोठी गोष्ट महाराजांनी सांगितली आणि त्यामुळे महाराजांनी आपल्या प्रत्येक साधकाचा अंतकाळ सुद्धा महाराजांनी कसा व्यवस्थित होईल, कसा अनुसंधानात होईल ह्याची महाराजांनी परिपूर्ण काळजी, दक्षता आणि त्यांची जागरूकता सदैव होती आणि त्यासाठीच महाराजांनी आपल्या प्रत्येक साधक त्यांच्याकडे आलेला प्रत्येक साधक त्याच्यामध्ये काय कमी कमजोरी आहे ह्याची स्वच्छता सुद्धा महाराजांनी आधी त्याच्याकडून करून घेतलेली आहे. त्याला शिकवणी दिल्या आहेत, कधी प्रेमाने तर कधी त्याला खडसावून. ह्या शिकवणी महाराजांनी आधी देऊन त्यांना त्यांचं चित्त शुद्ध केलेलं आहे आणि आपल्या महाराजांच्या प्रत्येक साधक हा महाराजांच्या आठवणीत, सद्गुरू शक्तीच्या आठवणीत आणि नामाच्या अनुसंधानात, भगवंताच्या आठवणीत साधकाने त्याचा अंतिम प्राण सोडलेला आहे. हे आपणाला आत्तापर्यंतचं ज्या घटना वाचतोय आपण त्यातनं आपणाला समजतंय. तर त्यामुळे हे संतांचं काम काय आहे, तर संत अशा रीतीने काम करतात की हे आपलं चित्त शुद्ध करून आपणाला भगवंताशी जोडतात आणि आपण आपली पुढची गती चांगली होईल ह्याचं हे काम आपले संत आपल्यावर करत असतात. यासाठीच प्रत्येक व्यक्तीचा ह्या मनुष्य देह मिळाल्यानंतर, लाभल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात संत येणं अत्यंत आवश्यक आहे आणि संतांकडून अनुसंधान करून घेणं अनुसंधानासाठी अनुग्रह करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. असं नाही की आपल्याला आणि मग अनेक संत आहेत, अनेक परंपरा आज आपल्या भारतामध्ये आहेत. जी प्रत्येक संत परंपरा आहे ही वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करते आणि भगवंताने अनेक संत ह्यासाठीच वेगवेगळ्या भागामध्ये तयार केलेले आहेत की त्या भागातील जीवांचा उद्धार व्हावा आणि त्या भागातील जीव शुद्ध व्हावेत आणि त्यांनाच त्यांच्या अंतरी असलेल्या भगवंताची अनुभूती व्हावी, आत्मसाक्षात्कार व्हावा, यासाठी प्रत्येक भागामध्ये संत भगवंताने पेरलेले आहेत आणि त्यामुळे त्या भागातील लोकांनी त्या भागातील संतांकडून अनुग्रह घ्यावा किंवा आपल्याला जो संत एखादा भावेल आणि पूर्वजन्म सुकृतानुसार आपलं ऋणानुबंध असतं तिथेच आपण जोडले जातो. जसं शरीराने आपण त्याच आईवडिलांच्या पोटी जन्म घेतो किंवा आपल्या पोटी 30 मुलं येतात ज्यांच्याशी आपला ऋणानुबंध असेल, तसंच आहे की आध्यात्मिक यात्रेसाठी आपले ऋणानुबंध त्याच संतांशी जोडले जातात, त्याच संतांकडून आपला अनुग्रह होतो की ज्यांचं आपलं आणि त्यांचं जन्मोजन्माचं नातं आहे. तर ह्या त्याच संतांशी आपला ऋणानुबंध होतो. तर त्यामुळे अत्यंत आवश्यक आहे की आपला अनुग्रह होणं. अनेकदा अनेक माणसं असतात की ती खूप चांगली असतात, चांगलं आचरण असतं, चांगले विचार असतात, खूप चांगल्या गोष्टी ऐकायला वाचायला आवडत असतात, परंतु अनुग्रह झालेला नसतो. तर जितकं होईल तितकं आपला जर अनुग्रह कुठे झालेला नसेल तर आपण आपल्या जीवनात सद्गुरू शक्ती यावी किंवा आपल्याला एखादं संत चरित्र भावत असेल तर त्या स्थानी जावं आणि अनुग्रह करणं अत्यंत आवश्यक आहे. जसं की अनुग्रह ह्यासाठी आवश्यक आहे की ज्या वेळेला आपण जसं आता आपण आपल्या वडिलांचं किंवा लग्न झाल्यानंतर पतीचं नाव लावतो, तर त्या वडिलांना आणि त्या पतीला पूर्ण त्या व्यक्तीला मदत करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य त्या वडिलांवरती आणि त्या पतीवरती पूर्णतः येतं. बरं, वडील किंवा पती जर हयात नसतील तर जे आपण आडनाव लावतो तर त्या आडनावाशी संबंधित असलेली भावंडं आहेत किंवा सासरकडची मंडळी आहेत, त्यांची जबाबदारी असते की त्या व्यक्तीचा सांभाळ करावा. तर हे नाव लावतो म्हणूनच सांभाळ केला जातो. नाव लावलं जात नाही तर त्यावेळेला आपली जबाबदारी किंवा आपणही कोणाची जबाबदारी घेत नाही किंवा आपली कोणी तसं घेत नाही. तर त्याच पद्धतीने आहे अनुग्रह हे
असं आहे की अनुग्रहाच्या माध्यमातून आपण त्यांचे होतो आणि ते आपले होतात आणि आपल्याला शुद्ध करण्याची जबाबदारी आपले संत घेत असतात. आणि सर्वच संत त्यासाठीच संतांना भगवंताने निर्माण केलेलं आहे आणि हे कार्य दिलेलं आहे की प्रत्येकाचं चित्त कशा पद्धतीने शुद्ध होईल याची शिकवण देणं, त्यांच्याकडून ते चित्त शुद्ध करून घेणं आणि चित्त शुद्ध झालं की आपल्या अंतरी असलेल्या भगवंताची त्याच्याशी आपलं नातं जोडलं जाणारच आहे. तर ह्यासाठी अनुग्रह ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे आणि जेव्हा आपण त्यांचे अनुग्रहित होतो त्यावेळेला ह्याच जन्मातलं नव्हे तर आपण जोपर्यंत पूर्णतः शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला जितके जन्म लागतील तितके जन्म आपण त्या परंपरेच्या आपण देखरेख खाली असतो आणि ती परंपरा पूर्ण आपली गुरुपरंपरा आहे ती आपल्याला पाठीशी उभी असते आणि ती आपल्याला मार्गदर्शन करण्यास ती बांधील असते. तर ह्यासाठी अनुग्रह ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक जण जातात की कोण शिर्डीला जात असेल, कोण गोंदवले जात असेल किंवा कोण स्वामी समर्थांच्या इथं जात असतील, तर अनेक ठिकाणी लोक जातात, दरवर्षी जातात, आवडतं, चांगलं वाटतं जातात, पण अनुग्रहित नसतात. तर अनुग्रह अवश्य आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आपल्याला काल काही मुद्दे सांगितलेले आहेत की अनेकदा महाराजांनी अनेक ठिकाणी अचानक अनेक मदती केलेल्या आहेत की जसं प्रवासात असताना 2 व्यक्ती महाराजांना भेटायला आल्या तेव्हा त्यांना 2 दिवस त्यांनी काही खाल्लं नव्हतं, तर अचानक त्यांच्यासाठी दिवाळीचा फराळ घेऊन येत असलेला साधक समोरून येतोय. तर हे आणि त्याचबरोबर आता त्यांनी ते फराळ खाल्लं, आता त्यांना पाणी पाहिजे, तर गंगेहून रामेश्वरकडे घेऊन जाणारी गंगेच्या पाण्याची कावड असलेली व्यक्ती महाराजांच्या समोर येते आणि ती महाराजांना सांगते की मला श्री शंकराचं दर्शन झाले आणि ही कावड इथे तुम्हाला द्यायला सांगितले. तर अशा पद्धतीने ह्या घटना ज्या आहेत तर ह्या घटना महाराजांच्या सामर्थ्यामुळे, महाराजांच्या सिद्धीमुळे ह्या होत होत्या आणि परंतु तरीसुद्धा महाराजांनी प्रत्येक वेळेला म्हटलं की रामराय हे सर्व करतो, रामराय पुरवतो. आणि ह्याच अनुषंगाने महाराजांनी सांगितलं आहे की इथे खूप सुंदर वाक्य सांगितलं की जेव्हा आपण भूतकाळाचा विचार करत नाही, भूतकाळाची आठवण करत नाही, जेव्हा आपण भविष्याची चिंता करत नाही, त्यावेळेला आपणाला जे हवं आहे, इथे काय सांगतायत की काल काय झाले याची आठवण करू नये, उद्या काय होईल याची काळजी करू नये, पण आज आपल्या जवळ जे असेल ते गरजवंतांना देऊन टाकावे, म्हणजे राम अशा रीतीने आपल्याला पुरवतो. तर हे महाराजांनी अशा अचानक ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी महाराज पुरवू शकत होते किंवा महाराजांच्या समोर त्या यायच्या आणि त्या साधकांच्या जीवनात त्यांना त्या उपलब्ध व्हायच्या किंवा त्या साधकांनी महाराजांची आठवण केली की त्यांना सुद्धा ते प्राप्त होत होतं. तर त्यामागे हेच आहे की आजची काळजी, आपण उद्याची चिंता करू नये, जो भूतकाळ झालाय त्याची आठवण करू नये आणि आज जे आपल्याजवळ आहे ते जर आपण देऊन टाकलं तर मात्र राम आपल्याला जे आवश्यक आहे ते पुरवतो. आणि तसंच आहे की अजून दुसरी एक खूप सुंदर शिकवण सांगितली की ज्या गावात आपण आहोत त्या गावातील गोष्टी त्याच गावात देऊन टाकाव्यात, म्हणजे राम आपल्याला आपण जिथे असतो तिथे कुठेही आपली गरज पुरवतो. ह्यासाठी एक उदाहरण की महाराज स्टेशनवर उभे आहेत आणि तिकीट काढायची आहे आणि त्यावेळेला महाराजांकडे एकही रुपया नाही आहे, म्हणजे महाराजांच्या साधकांकडे, आणि महाराज सांगतात तू तिकीट काढ, तर तिथे काही शिल्लक नाही, त्यांनी ट्रेन तर येणार आहे. तर त्यावेळेला अचानक तिथे मंडळी येतात त्यांच्या दर्शनाला आणि काही पैसे त्यांच्याकडे जमा होतात, त्यातून मग 25 रुपये जमा होतात आणि त्यातून महाराज आणि त्यांच्यासोबतच्या असलेल्या साधकांच्या तिकिटी काढल्या जातात. तर तेव्हा सुद्धा महाराज तिथे खूप छान सांगतात की ज्या गावचा पैसा त्याच गावात खर्च करावा, तो बरोबर नेऊ नये, राम आपल्याला जरुरी पुरते कोठेही देतो, म्हणून त्याची काळजी करू नये. बुवा होणे सोपे नाही, पण बुवाला शोभेल असे वागणे फार कठीण आहे. आज असे महाराजांसारखे संत, खरे संत असे कुठे पाहायला मिळतील? संग्रहच जिथे तिथे करत असलेले आपल्याला दिसत आहेत. संतच काय, साधकही, सर्व काही संग्रहित संत आपल्याला पाहायला आढळतात. परंतु महाराजांच्या सारखे संत जे आहेत आजही आहेत असं नाही की नाही आहेत.
ते संत कधीही साठा करत नाहीयेत हे आणि तसं वागून पण दाखवतात. जिथे आहेत तिथे ते सर्व देऊन मोकळे होतात आणि त्यामुळे ते सांगतायत की मग असं देऊन आपण मोकळं झालं की आपण कुठेही असू तरी राम आपल्याला देण्यास बांधील आहे. तर ही घटना केवळ गावापुरतीच मर्यादित नाहीये. तर आपण ह्या मनुष्य जन्मात ह्या जन्मात जे काही आपल्याला कर्तव्य दिलेलं आहे किंवा ज्या काही नात्यांच्या बंधनात आपण आहोत किंवा जे काही आपलं जीवन आता वैयक्तिक आहे, मग ते आपण जिथं काम करत असू ते, जिथे जन्माला आलो असू ते, जिथे लग्न होऊन गेलो असू ते असेल किंवा तर ती कर्तव्य ते तिथे जे काय आहे ते करून मोकळं व्हावं. हे महत्त्वाचं आहे आणि तसं करून मोकळं झालं, की मग मात्र हे शरीर सोडून जेव्हा आपला पुढचा जन्म असेल, तर त्या तिथं सुद्धा भगवंत आपणाला सर्व देण्यास बांधील आहे आणि सर्व काही आपली पुरवठा आपला होऊ शकतो केव्हाही, कोणत्याही जन्मामध्ये. कुठेही जन्म घेतला तरीही. तर हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे जिथल्या तिथे सगळा व्यवहार, हिशोब चोख करून निघावं, हे महत्त्वाची गोष्ट आहे. कुठलीही उदारी ठेवू नये शक्यतो. तर हा पण संदेश महाराजांनी खूप सुंदर रीतीने सांगितलेला आहे. त्यामुळे भूतकाळाचं स्मरण न ठेवता, भविष्याची काळजी न करता, आत्ता जे आहे, आत्ता जे करू शकतोय ते करणं उदार मनाने, निस्वार्थ मनाने आणि त्यानंतर मग पुढे काहीही कमी पडू शकत नाही. कुठल्याही क्षणी आणि कुठल्याही ठिकाणी हे इथे आपणाला सांगितले. तर हे इतके गहन मुद्दे आहेत सर्व काही, की जे आपणाला शिकायला मिळत आहेत. आज आपण आता पुढचं वाचन करू. आता हे प्रकरण 10वं आहे. या प्रकरणातलं शेवटचा टप्पा आहे. शेवटचे 9-10 पानं आहेत की जे आपण वाचणार आहोत आणि त्यानंतरचं 11वं प्रकरण आहे. तर त्याच्यामध्ये त्या प्रकरणाचं नाव आहे की महाराजांचे अखेरचे वर्ष आणि ते अखेरचं वर्ष हे 11वं प्रकरण आहे आणि 11व्या प्रकरणानंतर 12वं प्रकरण आहे. तर ते आहे महासमाधी. तर ही 2 प्रकरणं आहेत की जिथे महाराज सदेही महाराजांचं कार्य ह्या 2 प्रकरणात पूर्ण होत आहे आणि त्यानंतर सुद्धा महाराज सूक्ष्म समाधी घेतल्यानंतर, महाराजांनी सूक्ष्म झाल्यानंतर सुद्धा कसे अनुभव आलेत, तर ते पुढील 1-2 प्रकरणांमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानंतर मात्र महाराजांच्या पुढील जे हे चरित्र ग्रंथ आहे त्यामध्ये महाराजांच्या सर्व शिकवणी दिलेल्या आहेत. तर अशा रीतीने हे चरित्र ग्रंथ आहे की जिथे महाराजांच्या निर्याणापर्यंत आणि निर्याणानंतरच्या काही अनुभूती साधकांच्या सूक्ष्म रूपात महाराज झाल्यानंतर सुद्धा कसं महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन, भेट देऊन साधकांना मार्गदर्शन केले, त्या काही आठवणी आहेत, त्या घटना आहेत आणि ते झाल्यानंतर पूर्ण पुढे जे आहे त्याच्यात महाराजांच्या शिकवणी आहेत. शेवटी महाराजांचे काही पत्रव्यवहार आहेत, हे आपणाला सखोल शिकायला मिळेल. म्हणजे या चरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीला पूर्णतः महाराज सदेही असताना, जन्माला यायच्या आधी त्यांची परंपरा घराण्याची आणि त्यानंतर कसा जन्म झाला, त्यानंतर त्यांच्या निर्याणापर्यंत आणि निर्याणानंतर पण सूक्ष्म झाल्यानंतर त्यांच्या काही त्यांनी कसं मार्गदर्शन केले ते तिथपर्यंत हा अर्धा भाग येतो आणि अर्धा भागामध्ये महाराजांच्या सर्व शिकवणी आहे. म्हणजे इथे आधी प्रॅक्टिकल दाखवलं की नामसाधनेच्या बळावर कसं काही शक्य होतात, सगळ्या गोष्टी कशा साध्य करू शकतो हे प्रॅक्टिकल उदाहरणांच्या आधारे आणि महाराजांच्या सर्व शिकवणी महाराजांनी स्वतः कशा अंगीकारल्या, त्यांनी स्वतः कशा जीवनात स्वतः ते उतरवलेले आहेत, स्वतः तसे त्यांनी जगलेले आहेत, त्यांचे गुरुकडून त्यांनी तसं ज्ञान घेतलेलं आहे आणि ते आचरण त्यांनी स्वतः केलेले आहेत आणि हे महाराजांनी वागून दाखवलं आहे आणि त्या आधारे प्रत्यक्षात आपल्याला एक शिकवण दिलेली आहे आणि त्यानंतर सर्व थिअरी म्हणजे थिअरी भाग आपल्याला शिकायला मिळेल. तर आता हे प्रकरण झाल्यानंतर एक मध्ये थोडा 20 दिवसांचा आपल्या वाचनास ब्रेक होईल, खंड होईल. तर त्या दरम्यान आपण सर्व उद्याला सर्व आपण आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्डिंग्स टाकू. तर ते जे नवीन जोडले गेलेले आहेत सदस्य साधक, तर त्यांना ऐकायला होतील आणि आपल्या ग्रुपमध्ये असलेले ज्यांनी ऐकलं नसेल तर त्यांनाही इच्छा झाली आपण ऐकावं तर ते पण ऐकतील आणि त्यानंतर आल्यानंतर आपण महाराजांचं अखेरचं वर्ष आणि तिथून आपण सुरुवात करायची आहे वाचनाला. तर थोडासा मध्ये ब्रेक होईल. आपण मध्ये नामसाधना थोडी एक जमली तर आपण जरूर रोज 15 मिनिटांसाठी रात्रीला नामसाधना आपण घेऊ एक 15 मिनिटांसाठी
जसं आपण मध्ये व्यक्त केलं होतं. पण एक 2-3 दिवसानंतर आपण त्या रीतीने वाटचाल करू. आता आपण पुढे वाचूया, की आजचं वाचन आहे मुंबईची सफर. सन 1910 साली मुंबईहून सर भालचंद्र भाटवडेकर यांनी मुद्दाम पत्र पाठवून श्री महाराजांना आग्रहाचे आमंत्रण केले. म्हणून ते काही मंडळी बरोबर घेऊन मुंबईला गेले. त्यांचा मुक्काम सर भालचंद्रांकडेच होता. श्री महाराज मुंबईत एकंदर 6 दिवस राहिले. एके दिवशी सर्व मंडळी समुद्र स्नानासाठी चौपाटीवर गेली. स्नान आटोपून श्री महाराज निर्णय सागर छापखान्यात गेले. तेथे काही पोथ्या विकत घेऊन ते घरी आले. त्याचप्रमाणे एके दिवशी कापडाची गिरणी पाहण्यासाठी त्यांना परळला नेण्यात आले होते. सर भालचंद्रांनी नवीन मोटार विकत घेतली होती. तिच्यात श्री महाराजांनी प्रथम बसावे म्हणून त्यांनी विनंती केली. त्याप्रमाणे ते एकदा बसले व नंतर म्हणाले, माझ्याबरोबर इतकी मंडळी आहेत, त्यांना सोडून मी एकटाच मोटारीत बसणे हे मला बरे वाटत नाही. म्हणून मग एक घोड्याची गाडी त्यांच्या तैनातीला दिली होती. यानंतर थोड्याच दिवसांनी श्री महाराज पुन्हा मुंबईत गेले. सर्व मंडळी दादर येथे उतरून वरळीला समुद्र स्नानासाठी गेली. 2 दिवसांनी ते परत गोंदवल्यास जाण्यासाठी निघाले व बोरी बंदरला आले. गाडी निघण्यास 20 मिनिटे अवकाश होता. इतक्यात एक मध्यम वयाची स्त्री दर्शनास आली. ती पांढरी शुभ्र पातळ नेसली असून तिचा चेहरा पाणीदार होता. डब्यात चढून तिने श्री महाराजांच्या पायांवर डोके ठेवले. त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवून घेतला आणि आज्ञेप्रमाणे वागते एवढे 2च शब्द त्यांना सांगितले. मग राम मागे उभा आहे इतकेच श्री महाराज बोलले आणि ती तिथून निघून गेली. नंतर श्री महाराज म्हणाले, ही कोण आहे ठाऊक आहे का? इंदूरच्या एका सरदाराची बायको. ही नवरा पूर्ण व्यसनी आणि उधळ्या. ही चांगल्या चांगल्या बुवांना लाजवील अशी परमार्थाची अधिकारी. काय प्रारब्धाचा योग पहा. पण अलीकडे नवऱ्यामध्ये पुष्कळ सुधारणा झाली आहे. राम तिचे आणि तिच्यामुळे त्याचेही कल्याण करील. तर अशा ह्या घटना 2 घटना आहेत. इथे तेवढ्या सांगितलं की आपल्यासोबत साधक असताना महाराजांनी नवीन कोऱ्या करकरीत मोटारीत बसले महाराज, परंतु त्या मोटारीत सह महाराज गेले नाहीत. तर महाराज सांगतात की अनेक साधक माझ्याबरोबर असताना असा मोटारीतून प्रवास मी करू शकत नाही. तर मग घोडागाडी महाराजांसाठी देण्यात आलेली आहे. तर असे हे आहेत की जे माझ्या साधकांची जी अवस्था आहे किंवा त्यांच्यासोबत जे काही शिष्टाचार करायचा आहे तर त्या सर्वांसोबतचा समान शिष्टाचार असला पाहिजे. दुसरी घटना इथे या स्त्री त्यांना महाराजांना नमस्कार करतात आणि केवळ म्हणतात की मी आज्ञेप्रमाणे वागते. तेही म्हणतात की मग राम मागे उभा आहे. तर इथे आणि ह्या इंदूरच्या राजघराण्यातील आहेत आणि तिथं सरदाराची एका बायको आहे. तर पण पती व्यसनी आहेत आणि ही साध्वी आहे. तर इथे महाराज तिला आशीर्वाद देतात आणि हिच्या सात्विकतेमुळे त्याच्यातही सुधारणा होईल हे सांगतायत. पुढे आहे की हुबळीची रामस्थापना. हुबळीला श्री महाराजांची बरीच मंडळी होती. तेथील सावकार चिदंबर नाईककरी यांनी इतर लोकांच्या सहाय्याने एक श्रीरामाचे मंदिर बांधले आणि रामाची स्थापना करण्यास श्री महाराजांना आवाहन केले. म्हणून मुंबईहून परत आल्यानंतर त्याच साली पुष्कळ मंडळी बरोबर घेऊन श्री महाराज हुबळीला गेले. गावांतील प्रतिष्ठित मंडळीच त्यांना स्टेशनवर सामोरी येऊन वाजत गाजत सर्वजण मुक्कामावर गेले. ज्या दिवाणखान्यात श्री महाराजांना प्रथम नेऊन बसविले तेथे त्यांच्या दर्शनासाठी विलक्षण गर्दी उसळली. 3-4 तास सारखे लोक येऊन पाया पडून जात होते. रात्रीचे 9 वाजले तरी गर्दी कमी होण्याचे चिन्ह दिसेना. तेव्हा तबिबांनी श्री महाराजांना मागच्या दाराने हळूच बाहेर काढले आणि वरच्या मजल्यावर एका खाजगी खोलीत नेऊन बसविले. त्यांच्या सेवेला एक मनुष्य दिला व त्या बाजूला कोणास येऊ देऊ नये असे त्याला बजावून तबीब निघून गेले. खोलीमध्ये कोनाड्यांत एक मेणबत्ती जळत होती. सेवेकरी मनुष्य त्यांना पंख्याने वारा घालीत होता. श्री महाराजांनी त्याला बोलण्यात गुंतवून पंखा आपल्या हातामध्ये घेतला आणि स्वतःच वारा घेण्याचा आविर्भाव करून पंख्याने मेणबत्ती विझवून टाकली.
एकदम अंधार झाल्यामुळे कोणास काहीच दिसेना. सेवेकरी मेणबत्ती लावण्याच्या खटपटीत गुंतला होता. इतक्यात श्री महाराज अगदी हलक्या पावलाने खोलीबाहेर सटकले आणि दिवाणखाण्यात पुन्हा येऊन बसले. दर्शनाची वाट पाहत असलेल्या त्या लोकांना श्री महाराज आलेले पाहून परमानंद झाला. त्यांचे दर्शन घेणे सुरू झाले. इकडे सेवकऱ्याने मेणबत्ती पेटवली आणि श्री महाराज पलंगावर नाहीत असे पाहून तो घाबरला. नंतर तोही खाली येऊन बसला. सर्व लोकांना मनसोक्त दर्शन झाल्यावर रात्री 11 वाजता श्री महाराज मोकळे झाले. आता इथं सर्व महाराजांचं हे महाराजांना दमा झाल्यानंतर विष प्राशनानंतर महाराजांना दम्याचा त्रास होत होता आणि तरीसुद्धा महाराज एवढा प्रवास करत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणहून त्यांना बोलावणी येत आहेत. तर प्रत्येक ठिकाणी महाराज स्वतः जातीने हजर राहत आहेत आणि हजर राहत आहेत. तिथे अनेक साधक भेटायला येत आहेत. एवढा प्रवास, सर्वांच्या सोबत थांबणं, सगळ्यांना मार्गदर्शन करणं, सर्वांची दर्शनं होईपर्यंत थांबणं, हे सर्व काही महाराज करत होते. महाराजांकडून त्यांचा एका बाजूला त्यांचा दमा होता, शारीरिक यातना होत्या, तर दुसऱ्या बाजूला हे सर्व काही सेवा कार्य महाराजांकडून होत होतं. सगळी अशी धामधूम महाराजांच्या समाधीच्या अंतिम कालावधीमध्ये महाराजांना दोन्ही म्हणजे एका बाजूने शरीर यातनेला पण सामोरी जावं लागलंय. जे महाराजांचं शरीर कायम जन्मापासून धष्टपुष्ट होतं, ते महाराजांचं शरीर त्या विष प्राशनानंतर महाराजांना दमा जडला आणि तो प्रचंड अत्यवस्थ करणारा दमा महाराजांना झाला होता. आणि ते महाराज त्यांच्या अंतिम समयामध्ये वर्षांमध्ये महाराज ते सोसत होते. आणि दुसऱ्या बाजूला ही सर्व प्रवास महाराजांचा आणि सर्व साधकांचं मार्गदर्शन, हे सर्व कार्य महाराजांचं एका बाजूला तेवढ्याच जोराने चालू होतं. आता पुढे सांगतात की ज्या दिवशी रामाची स्थापना व्हावयाची, त्यामुळेच महाराज आहेत की इथं महाराजांना त्रास होऊ नये किंवा 9 वाजले तरी लोकांची गर्दी तुडुंब आहे, तर उद्या लोक भेटू शकतात. तर महाराजांना आता ह्यातनं थोडं निवांत करावं, विश्रांती घ्यायला द्यावं, हीच त्या साधकाची भावना होती. म्हणून महाराजांना त्यांनी हळूच मागच्या दरवाजाने दुसऱ्या खोलीत नेऊन बसवलं. तरी सुद्धा महाराज तिथून युक्ती करून निघून आलेत आणि 11 वाजेपर्यंत महाराजांनी सर्वांना दर्शन दिलेलं आहे. तिथे जमलेल्या साधकांना पुन्हा परत त्यांना यायला लागू नये आणि आत्ता आलेत तर त्यांना विनमुख महाराजांनी केलं नाही, तर महाराजांनी त्यांना प्रत्येकाला व्यवस्थितरित्या दर्शन देऊन त्यांचं मार्गदर्शन करूनच महाराजांनी तिथून ते उठलेले आहेत. पुढे सांगतात की ज्या दिवशी रामाची स्थापना व्हावयाची त्याच्या आदल्या दिवशी श्री महाराजांना ताप आला, तरी त्यांचे कार्यक्रम व्यवस्थित चालू होते. सकाळी मंदिरात जाण्यासाठी सर्व मंडळी निघाली. जरा वाट चालून गेल्यावर श्री महाराज कोणास न कळत एका बोळात शिरले आणि जानकीबाईच्या घरी गेले. ही जानकीबाई भाऊसाहेब केतकर गदग येथे असताना त्यांच्याकडे स्वयंपाकाला होती. तिला जगात कोणी नात्याचे नव्हते. बाई फार निर्लोभी व निष्ठावंत होती. भाऊसाहेबांनी पेन्शन घेतल्यावर ही 75 वर्षांची म्हातारी हुबळीला येऊन राहिली होती. गल्लीमध्ये असलेल्या एका वाड्यामध्ये तिची एक लहान खोली होती. ही खोली म्हणजे मूर्तिमंत दारिद्र्य. राजाचे ऐश्वर्य त्यांच्या पायावर लोळत आहे असे श्री महाराज दत्त राजाचे ऐश्वर्य ज्यांच्या पायावर लोळत आहे असे श्री महाराज दत्त म्हणून आपल्या घरी आलेले पाहून जानकीबाईला एकदम संकोचल्यासारखे झाले आणि त्यांना नमस्कार करून बसावयास देण्याचेही भान तिला राहिले नाही. एका फाटक्या सतरंजीवर बसून श्री महाराज म्हणाले, जानकीबाई, मला कालपासून ताप आला आहे. माझ्या तोंडाला मुळीच चव नाही. कालपासून मी काही खाल्लेही नाही. बुटकुल्यांत एवढासा मऊ भात शिजवा आणि आमसुलाचे सार करून मला सार भात खायला घाला. हे ऐकून ती भानावर आली. तिने त्यांना नमस्कार केला आणि आपले अंथरूण घालून त्यावर पडण्यास सांगितले. शेगडी पेटून तिने लवकर सार भात केला आणि श्री महाराजांना खरोखरीच आपल्या हाताने भरवला. भात खाऊन झाल्यानंतर हात धुवून श्री महाराज जाण्यास निघाले. जानकीबाई त्यांच्या पाया पडली. त्यावेळी दोघांच्याही डोळ्यांना पाणी आले. श्री महाराज बोलले, माय, तुमची जबाबदारी माझ्याकडे लागली. तुम्ही होईल तेवढे नाम घ्या
राम आपले प्रेम तुम्हाला दिल्या वाचून राहणार नाही, शांत आनंदात राहा. काय सांगतात? माय तुमची जबाबदारी माझ्याकडे लागली, तुम्ही होईल तेवढे नाम घ्या, राम आपले प्रेम तुम्हाला दिल्या वाचून राहणार नाही, शांत आनंदात राहा. तर आता ही भाऊसाहेब केतकरांकडे स्वयंपाकाचं काम करणारी स्त्री होती आणि भाऊसाहेब महाराजांना महाराजांची आणि भाऊसाहेबांची भेट जेव्हा गदगला झाली होती त्यावेळी महाराजांनी हिला पाहिलं होतं आणि भाऊसाहेबांची बदली भाऊसाहेब आता रिटायरमेंट झाल्यानंतर हुबळीला आले, तर ही बाईसुद्धा हुबळीला तिथं येऊन राहिली होती एका छोट्याशा घरामध्ये. आणि म्हणजे कितीतरी वर्षांपूर्वी महाराजांनी तिला गदगला पाहिलं होतं आणि जेव्हा त्यांनाही ते समजलं की ती आता हुबळीला आहे, तर महाराज इथे सर्व साधकांच्या सोबत आहेत, परंतु मधूनच महाराज सर्वांच्या सोबत न जाता महाराज हिच्या घरी गेलेले आहेत आणि तिच्या घरी जाऊन महाराजांनी स्वतः तिला मऊ भात आणि तिच्याकडून आमसूल म्हणजे कोकमाची कढी सार करायला सांगितलं आणि ते महाराज तिथे ते खाऊन आलेले आहेत, प्रसाद तो घेऊन आलेले आहेत. तर हे आहे की असं एवढा त्यांच्या साधकाच्या घरी स्वयंपाकाला येणारी बाई, तिच्याकडे महाराज आवर्जून जाऊन तिला बनवायला सांगतायत, मला तुझ्या हातचं हे खायचं आहे आणि ते खाऊन येत आहेत. तर ही केवढी मोठी अवस्था आहे. एक एक बारीक प्रत्येक असं जरूर नाही की एखादा खूप उच्च कोटीचा किंवा खूप श्रीमंत किंवा खूप सुखवस्तू साधकाकडेच लक्ष आहे, तर नाही, अगदी प्रत्येकाकडे महाराजांचं तितकंच जातीने लक्ष होतं आणि प्रत्येकाची परिस्थिती महाराज जाणून होते आणि त्यानुसार महाराजांनी प्रत्येकाची काळजी आणि घेतलेली आहे आणि आजही घेत आहेत. पुढे सांगतात की रामाच्या स्थापनेचा समारंभ ठरल्याप्रमाणे यथायोग्य पार पडला. हुबळीमध्ये पूर्वी कधी झाले नव्हते इतके अन्नदान त्यावेळी झाले. नंतर श्री स्वामी सिद्धारूढ यांचे निमंत्रण आल्यावरून श्री महाराज सर्व मंडळींना बरोबर घेऊन त्यांच्या मठात गेले. स्वामी सामोरे आले व दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. आपल्या शिष्यांना काही सांगावे अशी विनंती स्वामींनी केली असता श्री महाराज म्हणाले, आपण प्रत्यक्ष हजर असताना मी काही सांगावे हे योग्य नाही, पण आपले दर्शन झाल्याने मला मोठा आनंद झाला. त्या तऱ्हेच्या आनंदात आपल्या मंडळींनी नेहमी राहावे असे मला वाटते. काय सांगतायत की आता सिद्धारूढ स्वामी हे कलावती आईंचे गुरु आणि ज्यांनी कलावती आईंना घडवले असे सिद्धारूढ स्वामी. आणि ह्या सिद्धारूढ स्वामींना बाबा मुक्तानंदही भेटले होते आणि बाबा मुक्तानंदही त्यांच्या आश्रमात काही कालावधी राहिले होते आणि सिद्धारूढ स्वामींनीच बाबा मुक्तानंदांनाही संन्यास दीक्षा दिली होती. परंतु त्यानंतर बाकी सिद्धारूढ स्वामींचं निर्वाण झालं आणि त्यानंतर मग बाबा मुक्तानंद अजून भारतातल्या विविध ठिकाणी गेलेले आहेत आणि नंतर जवळजवळ 15-16 वर्षानंतर पुन्हा बाबा मुक्तानंद गणेशपुरीमध्ये येऊन स्थायिक तिथे त्यांनी भगवान नित्यानंदांना आपल्या गुरुस्थानी त्यांनी पक्का केलेलं आहे आणि भगवान नित्यानंदांनी सुद्धा त्यांना शिष्य म्हणून पत्करले. पण त्याआधी बाबा मुक्तानंदांची सुद्धा जी सुरुवात झालेली आहे ती सिद्धारूढ स्वामींच्या आश्रमात आणि त्यांनीच त्यांना संन्यास दीक्षा पण दिलेली आहे आणि तिथंच बहुतेक आपण त्यांचं जे वाचन केलं त्याच्यात मुक्तानंद हे नाव पण तिथंच त्यांचं एक नावही त्यांचं जे मूळ नाव होतं ते सुद्धा मुक्तानंद बाबांचं ते सिद्धारूढ स्वामींनीच तिथं बदललेलं आहे आणि तिथंच त्यांचा अभ्यासही बऱ्याच ग्रंथांचा अभ्यास सिद्धारूढ स्वामींच्या आश्रमात बाबा मुक्तानंदांचा झालेला आहे. तर असे हे सिद्धारूढ स्वामी आणि ज्यांच्या शिष्या ह्या कलावती आई आहेत आणि तर हे खूप मोठे आहेत. तर महाराज सांगतायत काय की आणि ते सिद्धारूढ स्वामी सांगतायत की त्यांनी महाराजांना भेटण्यासाठी निरोप पाठवला होता आणि महाराजही त्यांना भेटायला गेलेले आहेत. तर तेव्हा ते सांगतायत की ह्या साधकांना काही उपदेश करा असं महाराजांना ते सांगतायत. तर ते म्हणतात की
तुम्ही सर्वजण ते म्हणतायत की श्री महाराज म्हणाले, आपण प्रत्यक्ष हजर असताना मी काही सांगावे हे योग्य नाही, पण आपले दर्शन झाल्याने मला मोठा आनंद झाला आहे. त्या तऱ्हेच्या आनंदात आपल्या मंडळींनी नेहमी राहावे असे मला वाटते. किती नम्रता आहे पहा, की आपण आहात इथे सिद्धारूढ स्वामी, आपण उपस्थित असताना मी काही सांगावं हे योग्य नाही, पण आपलं दर्शन झाल्यामुळे मला जो आनंद झालेला आहे, अशाच प्रकारच्या आनंदात आपल्या मंडळींनी सुद्धा आपल्या राहावं, हे ते सांगतायत. ही केवढी मोठी नम्रता आहे महाराजांनी इथे, महाराजांच्या या शब्दांमध्ये आहे, की आपण प्रत्यक्ष हजर असताना मी काही सांगावे हे योग्य नाही, पण आपले दर्शन झाल्याने मला मोठा आनंद झाला. त्या तऱ्हेच्या आनंदात आपल्या मंडळींनी नेहमी राहावे असे मला वाटते. नंतर मंडळींना उद्देशून ते बोलले, तुम्ही सर्वजण फार भाग्यवान आहात, म्हणून स्वामींचा सहवास तुम्हाला लाभला आहे. त्यांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून प्रपंचात राहाल तर आणखी काही परमार्थ करण्याची जरूर नाही. भगवंताचे अखंड स्मरण राखावे हीच स्वामींची आज्ञा आहे. याची मला खात्री आहे. ते स्मरण राखण्याचा तुम्ही प्रयत्न करावा, त्यासाठी नामस्मरण करावे आणि त्यासाठीच संतांचा सहवास करावा. असे जो करील त्याच्या हाताला धरून स्वामी भगवंतापर्यंत पोचवतील, ही मी हमी देतो. श्री महाराजांचे हे भाषण ऐकून सिद्धारूढ स्वामी साधू साधू, वा वा, फार छान असे उद्गारले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. हरिहरांमध्ये अभेद आहे असे दोघेही बोलले आणि सभा संपली. पुढे स्वामींनी आपला सर्व मठ व आपली बांधून ठेवलेली समाधी श्री महाराजांना दाखविली. पुढे स्वामींनी आपला सर्व मठ व आपली बांधून ठेवलेली समाधी श्री महाराजांना दाखवली आणि पुन्हा एकमेकांचे आलिंगन होऊन श्री महाराज घरी परत आले. आणखी एक दिवस राहून सर्व मंडळी हुबळीहून निघाली. थोडी माणसे बरोबर घेऊन श्री महाराज गोंदवल्यास आले. तर अशा रीतीने सिद्धारूढ स्वामींच्या ठिकाणी झालेली महाराजांची भेट काय सांगतात, की तुम्ही सर्वजण फार भाग्यवान आहात, म्हणून स्वामींचा सहवास तुम्हाला लाभला आहे. त्यांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून प्रपंचात राहाल तर आणखी काही परमार्थ करण्याची जरूर नाही. भगवंताचे अखंड स्मरण राखावे ही स्वामींची आज्ञा आहे. याची मला खात्री आहे. ते स्मरण राखण्याचा तुम्ही प्रयत्न करावा, त्यासाठी नामस्मरण करावे आणि त्यासाठीच संतांचा सहवास करावा. असे जो करील त्याच्या हाताला धरून स्वामी भगवंतापर्यंत पोचवतील, ही मी हमी देतो. श्री महाराजांचे हे भाषण ऐकून सिद्धारूढ स्वामी साधू साधू, वा वा, फार छान असे उद्गारले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. हरिहरांमध्ये अभेद आहे असे दोघेही बोलले आणि सभा संपली. जो खरा संत असतो तो दुसऱ्या संताची योग्यता समजतो आणि तो संत आणि मी हे एकच आहोत, हेच त्यांची भूमिका असते. कुठलाही भेद ते पाहत नाही एकमेकांमध्ये, आणि कारण ते भगवत स्वरूप झालेले असतात, त्यामुळे जो भगवत स्वरूप झालेले आहे त्याला ते ओळखतात, जाणतात आणि तसे त्यांची दृष्टी पूर्णतः एक झालेली असते. हे इथे या घटनेच्या आधारे आपणाला प्रत्यक्षात शिकायलाही मिळत आहे. पुढे सांगतायत, कराडची रामस्थापना. कराड शहरात वासुनाना देव या नावाचे एक भक्त रामरायाची पूजा करीत असत. त्यांच्या आणि बापूराव चिवटे यांच्या विनंतीवरून सन 1911 साली श्री महाराज कराडला रामाच्या स्थापनेसाठी गेले. रामाची स्थापना मोठ्या थाटाने झाली, परंतु मंडळी प्रसाद घेऊन गेली आणि पुष्कळ गरीब लोकांना अन्नदान झाले. त्याचवेळी तेथे संकेश्वर मठाच्या श्री शंकराचार्यांचा मुक्काम होता. त्यांचे पदरी एक ज्योतिषी होता. त्याने पंचांग पाहून स्वामींना सांगितले की ज्या मुहूर्तावर श्री महाराजांनी ही रामाची स्थापना केली तो मुहूर्त चांगला नव्हता. स्वामींना आश्चर्य वाटले, पण विशेष न बोलता ते गप्प बसले. स्थापनेच्या दुसऱ्या दिवशी श्री महाराज आपल्या मंडळींसह स्वामींच्या दर्शनाला गेले. स्वामींना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि बसण्याची आज्ञा झाल्यावर त्यांच्या बाजूला बसले. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर स्वामी म्हणाले, मी आपल्याला एक विचारू का? श्री महाराज म्हणाले, अगदी अवश्य विचारावे, आपला तो अधिकारच आहे. स्वामी म्हणाले, काल आपण ज्या वेळेवर रामस्थापना केली ती वेळ चांगली नव्हती, असे कसे झाले? श्री महाराजांनी उत्तर दिले, अरे अरे, असे कसे झाले? मी तर अज्ञ आहे, पण राम असे होऊ देणार नाही. आपण पुन्हा पंचांग बघावे. स्वामींनी लगेच आपल्या ज्योतिषाला हाक मारले आणि पंचांग पुन्हा बघण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे त्याने पंचांग पाहून गणित मांडले. ते पाहून तो स्वतः चकित झाला, कारण 3.5 मुहूर्तांपैकी तो एक मुहूर्त निघाला. त्याने स्वामींची क्षमा मागितली, पण ते बरेच संतापले आणि त्याला पुष्कळ
बोलले. नंतर श्री महाराज बोलले, आपण आपल्या सर्व मंडळींसह उद्या रामाच्या प्रसादासाठी मंदिरात यावे. स्वामी म्हणाले, मी एकटा येतो. माझा परिवार फार मोठा आहे. घोडे वगैरे देखील माझ्याबरोबर आहेत. लगेच श्री महाराज बोलले, त्याबद्दल संकोच बाळगण्याचे कारण नाही. आपण आपला सर्व परिवार घेऊन यावे. रामाच्या कृपेने कमी पडणार नाही. स्वामींनी निमंत्रणाचा स्वीकार केला आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजता त्या ज्योतिषी बुवांसह आपल्या सर्व मंडळींना घेऊन ते राम मंदिरात आले. श्री महाराज त्यांना सामोरे गेले आणि नमस्कार करून आत घेऊन आले. जेवणाची तयारी होतीच, म्हणून अर्ध्या तासाने सर्वजण जेवायला बसले. श्री महाराज स्वामींच्या समोर बसले. जेवण चालू असताच त्यांनी स्वामींना विचारले, सध्या आपल्या संस्थानात कमी असे काय आहे? स्वामी म्हणाले, मला सर्व गोष्टी अनुकूल आहेत. माझ्याजवळ हत्ती तेवढा नाही. तेथल्या तेथे श्री महाराजांनी हातात पाणी घेऊन, मी आपल्याला हत्ती दिला असा संकल्प सोडला. हा अनपेक्षित प्रकार पाहून स्वामींच्या डोळ्यांना पाणी आले आणि ते बोलले, दान देणारे पुष्कळ लोक मला भेटले, पण गजदान देणारा कोणी भेटला नाही. धन्य आहे तुमची. श्री महाराज म्हणाले, आपण कोणासही सांगून हत्ती आणावा. माझ्याकडे किंमत तयार आहे. जेवण झाल्यानंतर पान सुपारी होऊन स्वामी जाण्यास निघाले. हत्ती मिळेल त्यावेळी आपण तो घ्यायचा. हत्ती मिळेल त्यावेळी आपण तो घ्यावाच. पण तोपर्यंत एक कालवड मी मठाला देतो, तिचा स्वीकार व्हावा असे सांगून एक छान कालवड त्यांनी स्वामींना अर्पण केली व स्वामींनी पण तिचा प्रेमाने स्वीकार केला. 1 वर्ष गेल्यानंतर श्री महाराजांनी गणपतराव दामले यांस स्वामींच्याकडे पत्र लिहून हत्तीविषयी चौकशी करण्यास सांगितले. स्वामी त्यावेळी कल्याणला होते. गणपतराव त्यांच्याकडे गेले तेव्हा स्वामींनी त्यांचा मोठा आदर केला. श्री महाराजांचा निरोप ऐकून स्वामींना फार कौतुक वाटले व हत्ती मिळत नाही असा त्यांनी उलट निरोप धाडला. तर अशा रीतीने हे आता महाराज इथे मुंबईवरून नंतर हुबळीला गेलेत. हुबळीवरून महाराज पुन्हा गोंदवल्यात आलेत. गोंदवल्यातून आता कराडला महाराज गेले. तिथे राम मंदिराची स्थापना महाराजांनी केलेली आहे. आणि इथे संकेश्वर मठाच्या श्री शंकराचार्य आहेत, तर त्या स्वामींचा मुक्काम होता इथं. ह्या राम मंदिराच्या स्थापनेच्या वेळेला ते स्वामी पण श्री शंकराचार्य मठाचे स्वामीजी आले होते. तर त्यांच्यासोबत ज्योतिषी आलेला होता. तर आता ह्या स्वामींना महाराजांनी हत्ती देण्याचा संकल्प केला होता. आणि 1 वर्ष झाले तरीसुद्धा अजून स्वामींनी हत्ती घेतला नाही. तर महाराजांनी ती त्यांच्या मठामध्ये माणूस पाठवून दिला आहे आणि चौकशी करण्यासाठी, की कारण महाराजांना तो संकल्प त्यांनी सोडला होता, पाणी हातावरती जल सोडून. तर महाराज 1 वर्षानंतर महाराज आठवणीने पुन्हा तिथे त्या मठात जात आहेत. तर ही केवढी आपण जे शब्द दिलेले आहेत तर ते पालन करणं. आणि हे इथे महाराज आठवणीने एवढ्या सगळ्या व्यापातून महाराज त्यांच्याकडे हत्ती घेतला की नाही घेतला हे पाहण्यासाठी एक माणूस पाठवून देत आहेत. तर ते सांगतायत की बाबा हत्ती मिळाला नाही आहे, कारण महाराजांनी जाणत असतील महाराज कदाचित, त्यामुळे महाराजांनी हत्तीच्या ऐवजी आधीच कालवड पण त्यांना देऊन टाकली होती त्यांच्या मठासाठी. तर ही मोठी गोष्ट आहे की एवढा सगळ्या व्यग्र व्यापातून महाराजांनी हे लक्षात ठेवणं आणि त्यासाठी जातीने माणूस पुन्हा संकेश्वरला पाठवून त्याची खात्री करणं की हत्ती घेतला असेल तर त्यांना त्या हत्तीचे पैसे त्यांना द्यायचे. तर हे आहे. पुढे सांगतात की श्री महाराजांनी पुष्कळ ठिकाणी रामाची मंदिरे स्थापन केली. आपण सामान्यपणे समजतो त्यापेक्षा मंदिराविषयी त्यांची कल्पना निराळी होती. ज्याप्रमाणे विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केंद्र असते, त्याचप्रमाणे मंदिर हे अलौकिक म्हणजे अध्यात्मविद्येचे केंद्र असले पाहिजे. आपल्या आचारधर्माचे आणि परंपरेचे रक्षण करणे हे मंदिराचे काम असून त्यात राहणारे लोक देखील त्या पेशाला लायक असेच असावेत. मंदिरात अध्यात्माचे श्रवण व मनन चालावे. जो साधक असेल त्याला साधन करण्यास ते योग्य स्थान असावे. प्रपंचाच्या त्रासाने कष्टी झालेल्या जीवाला मंदिरात आल्यानंतर स्वतःच्या दुःखाचा काही काळ तरी विसर पडावा असे तेथील वातावरण असावे. मंदिरात नियमित अन्नदान व नियमित उपासना चालू असावी. सारांश, मंदिर हे मोठे पवित्र स्थान असले पाहिजे. मंदिरात गेले की भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे.
काय सांगतायत महाराज की ज्याप्रमाणे विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केंद्र असते, त्याचप्रमाणे मंदिर हे अलौकिक म्हणजे अध्यात्मविद्येचे केंद्र असले पाहिजे. आपल्या आचारधर्माचे आणि परंपरेचे रक्षण करणे हे मंदिराचे काम असून त्यात राहणारे लोक देखील त्या पेशाला लायक असेच असावेत. मंदिरात अध्यात्माचे श्रवण व मनन चालावे. जो साधक असेल त्याला साधन करण्यास ते योग्य स्थान असावे. प्रपंचाच्या त्रासाने कष्टी झालेल्या जीवाला मंदिरात आल्यानंतर स्वतःच्या दुःखाचा काही काळ तरी विसर पडावा असे तेथील वातावरण असावे. मंदिरात नियमित अन्नदान व नियमित उपासना चालू असावी. सारांश, मंदिर हे मोठे पवित्र स्थान असले पाहिजे. मंदिरात गेले की भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे. हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून श्री महाराजांनी अनेक ठिकाणी राम मंदिरे स्थापन केली. त्यांच्यापैकी काहींची माहिती येथे सांगतो. पहिलं आहे जुन्या इंदूरमध्ये पुलाच्या पलीकडे राम मंदिर. पुजारी हरिपंत मास्तर यांचा भाऊ. आता पूर्ण राम मंदिरांची लिस्ट सांगतायत की महाराजांनी महासमाधी घेईपर्यंत महाराजांनी जिथं जिथं राम मंदिर स्थापन केले तिथं त्या सर्वांची लिस्ट इथं दिली आहे. तर दुसरा आहे हरदा येथील राम मंदिर. काशीनाथ भैया सावकार यांनी बांधून दिले. मंदिराला जमीन पुष्कळ. पुजारी कैलासवासी महादेव भट्ट. 3 पंढरपूर येथील राम मंदिर अप्पासाहेब बडगावकर यांनी बांधून दिले. पुजारी नीलकंठ. 4 कुर्तकोटी येथील राम मंदिर डॉक्टर कुर्तकोटी यांचे मालकीचे शिवालय होते. त्यात एका बाजूस रामाची मूर्ती स्थापन केली. हे मंदिर फार चांगले आहे. 5 कुरवली येथे दामोदर बुवांकडून राम मंदिर बांधविले. मंदिर मोठे विस्तीर्ण आहे. पुजारी दामोदर बुवा. गिरवी येथील 6 गिरवी येथील राम मंदिर येसू काकांनी बांधून दिले. पुजारी पिलंभट जोशी. 7 मांडवे येथील राम मंदिर विष्णू काकांनी बांधले. हे स्वतः फार अधिकारी होते. त्यांनी स्वतः मंदिर चालविले. 8 गोमेवाडी येथील राम मंदिर सावळाराम देशपांडे यांनी बांधून दिले. हे गृहस्थ पोलीस अधिकारी होते. पेन्शन घेतल्यावर पूर्णानंद स्वामींकडे ते गेले. तेव्हा स्वामींनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांना अनुताप झाला. म्हणून स्वामींनी आज्ञा केली की गोंदवल्यास जा, म्हणजे मार्गच सापडेल. म्हणून श्री महाराजांकडे आले. श्री महाराजांनी त्यांना सर्व पैसा रामाला अर्पण करण्यास सांगितला. त्यांनी त्याप्रमाणे केले व मंदिर बांधले. आता हे आहेत पोलीस अधिकारी. आता पोलीस अधिकाऱ्यांकडे पैसा हा थोडासा वेगळ्या मार्गाने येतो. तर तो पैसा इथं त्यांना त्याचा पश्चाताप पण झालेला आहे आणि त्यातून हे राम मंदिराची स्थापना महाराजांनी करून घेतली त्यांच्याकडून आणि त्यांना नामाला लावलेला आहे. 9 आटपाडी येथील राम मंदिर यज्ञेश्वर बुवांनी बांधले. हे बुवा चांगल्यापैकी साधक होते. त्यांनी स्वतः मंदिर चालविले. 10 आटपाडी येथील दत्त मंदिर विष्णुपंत कात्रे यांनी बांधले. विष्णुपंत सरकारी नोकर असले तरी मोठे विरक्त गृहस्थ होते. त्यांना दत्ताच्या उपासनेची फार आवड होती. म्हणून नोकरी सोडून देऊन ते मधुकरी मागू लागले व आपला काळ उपासनेमध्ये घालवू लागले. श्री महाराजांनी त्यांना दत्तोपासना दिली होती. 11 कागवाड येथील राम मंदिर पुजारी गणूबुवा रामदासी. 12 कराड येथील राम मंदिर वासुनाना देव व बापूराव चिवटे यांनी चालविले. 13 मासुर्णे येथील राम मंदिर विष्णुपंतांनी बांधून दिले. शंकर शास्त्री यांनी मंदिर चालविले आणि उपासना उत्तम प्रकारे वाढविली. 14 यावंगल येथील दत्त मंदिर शिवदीक्षित यांनी बांधून दिले. 15 हुबळी येथील राम मंदिर चिदंबर नाईक यांनी बांधून दिले. 16 मोरगिरी येथील राम मंदिर वामनबुवा पेंढारकर यांनी बांधून दिले. पुजारी जगन्नाथ इंदुरकर. 17 नरगुंद येथील विठ्ठल मंदिर. 18 खातवळ येथील विठ्ठल मंदिर. 19 मांजर्डे येथील राम मंदिर. 20 विखळे येथील राम मंदिर. 21 सातारा येथील दत्त मंदिर गोविंद शास्त्री पुरणिक यांनी बांधले. हे दत्ताचे मोठे निष्ठावंत उपासक असून श्री महाराजांनी त्यांना दत्तोपासना दिली होती. 22 उकसान येथील विठ्ठल मंदिर. 23 पाटण येथील राम मंदिर श्री विठोबा अण्णा दप्तरदार यांच्या पूजेच्या मूर्ती बाळकृष्ण महाजन यांच्या घरी श्री महाराजांनी स्थापन केल्या. 24 कोकणात खेर्डी या गावी असलेले राम मंदिर वासुदेव शेंबेकर यांनी श्री महाराजांच्या आज्ञेने बांधले. 25 सातपुड्याच्या डोंगरात भिल्लांच्याकडून श्री महाराजांनी एक राम मंदिर बांधविले आणि त्यांना मारुतीची उपासना
लावून दिली. आता हे भिल्ल जे आहेत, आपण भिल्लांची घटना पण पाहिलेली आहे आधी. तर ते सातपुड्याच्या डोंगरात त्यांच्याकडून राम मंदिर बांधून घेऊन त्यांना उपासना दिलेली आहे. मारुतीची उपासना दिली. 26 भाऊसाहेब जवळगीकर यांनी सोलापूर येथे राम मंदिर बांधले. 27 अश्वत्थपूर येथील राम मंदिर, रामाची स्थापना श्री ब्रह्मानंदांनी केली. पण श्री महाराजांची आज्ञा तशी होती. दक्षिणेकडील पद्धतीचे हे मंदिर असून तेथे उपासना चांगली चालते. 28 कांची समुद्रम येथील श्री महाराजांचे मंदिर, हनुमंतराव मास्तर यांनी श्री महाराजांचे मंदिर स्थापन केले. या मंदिरात मुख्य देव श्री महाराज होत. 29 म्हैसूरजवळ चिंतामणी येथे श्री व्यंकनव्वा यांनी मंदिर बांधले आणि श्री महाराजांनी रामाची स्थापना केली. रामाची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या वेळी श्री महाराजांनी अत्यंत कळवळ्याने आणि आर्तपणे पुढील अभंग म्हटला. ये रे रघुनाथा, तुझे चरणी माझा माथा, तुंची माझा माता पिता, तुझविन नाही त्राता, जीव झाले कष्टी फार, कृपा करी रघुवीर, तुझे चरणी माझा माथा, कृपा करी रघुनाथा, दीनदास येई काकुळती, तुझविन नाही प्रीती, यावे यावे रघुनाथा, तुमचे चरणी माझा माथा. हा अभंग सांगत असता श्री महाराजांच्या आवाजामध्ये इतकी आर्तता होती की ऐकणाऱ्या सर्व माणसांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तर अशा रीतीने इथे 29 ठिकाणी महाराजांनी प्रवास केला आहे. तिथं राम मंदिर किंवा विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, हनुमंताचं मंदिर असं ह्या पद्धतीने महाराजांनी मंदिरांची स्थापना करून परमार्थासाठी महाराजांनी व्यवस्था करून दिलेली आहे. पुढे सांगतात की भजन मनापासून घडावे. कराडहून परत आल्यानंतर श्री महाराज बरेच दिवस गोंदवल्यास राहिले. अलीकडे त्यांना दम्याचा विशेष त्रास होऊ लागला होता. कित्येक वेळा सबंध रात्र जागरण होई. पलंगावर तक्क्या ठेवून आणि त्यावर डोके ठेवून ते रात्रभर उभे असत. त्यामुळे सकाळी पाय भारावून जात आणि त्यांना चांगलीच सूज येई. परंतु त्यांच्या कार्यक्रमामध्ये कधी खंड पडत नसे. वातावरण आनंदीच असे. एका एकादशीला जोराचा दमा लागून श्री महाराज खोलीत बसले होते. रात्री 9 वाजता रामापुढे कोणीतरी भजन करीत होता. त्याच्याकडे लक्ष जाऊन, अरे हा भजन म्हणतो आहे का रडतो आहे, असे म्हणून ते स्वतः उठले आणि भजनाला उभे राहिले. लगेच पुष्कळ मंडळी जमा झाली. भजनाला रंग चढू लागला आणि श्री महाराज एखाद्या तरुणाप्रमाणे रामापुढे नाचू लागले. 15 मिनिटांपूर्वी त्यांना दम लागला होता. हे कोणाला कसे खरे वाटणार. नाचत नाचत ते मारुतीजवळ आले आणि मंडळींना म्हणाले, भगवंताला भजनाची फार आवड आहे. त्याचप्रमाणे त्याच्या भक्तांना देखील भजनाची फार आवड असते. आपण रामासमोर भजन करू लागलो की मारुतीरायाला स्फुरण चढून तो देखील नाचायला लागतो. बघा, आज तो पखवाज वाजवीत आहे. महाराज काय सांगतात, आपण रामासमोर भजन करू लागलो की मारुतीरायाला स्फुरण चढून तो देखील नाचायला लागतो. बघा, आज तो पखवाज वाजवीत आहे. श्री महाराजांनी मंडळींना मारुतीरायाच्या पायापाशी कान लावण्यास सांगितले. बहुतेक सर्व स्त्री पुरुषांनी तेथे कान लावून पाहिले. प्रत्येकाला मृदंग वाजविण्याचा ध्वनी ऐकू आला. भजन आटोपल्यावर श्री महाराज पुन्हा बोलले, माझे भक्त जेथे माझे भजन करतात तेथे मी हजर असतो. हे भगवंताचे वचन पूर्ण खरे आहे. माझे भक्त जेथे भजन करतात तेथे मी हजर असतो. हे भगवंताचे वचन पूर्ण खरे आहे. पण आपण जे भजन करतो ते भजनाचे सोंग होते, म्हणून भगवंत देखील आपल्याकडे तितपतच लक्ष देतो. भजन कसे मनापासून घडावे. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे आणि आपले म्हणणे ऐकतो आहे अशा खऱ्या भावनेने भजन म्हणावे. अशा प्रकारच्या भजनाने उपासनेला जोर चढतो. खऱ्या भजनाला ताल सूर लागत नाही, त्याला प्रेमळपणा लागतो. तसे नसते तर तुकाराम बुवा आधी गाणे शिकले असते. तर इथं महाराजांनी भजनाचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर इथे आपण ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा भगवद्गीतेत की विभूती योग या अध्यायामध्ये कुठं कुठं भगवंताचं अस्तित्व आहे, तसं तर सर्वत्र आहेच आहे. परंतु तिथे त्याची जी सघनता आहे, प्रत्यक्ष उपस्थिती ही असणं, ह्याचे काही ठिकाणं दिले आहेत. तर त्याच्यामुळे नामसंकीर्तन, कीर्तनामध्ये भगवंत उपस्थित असतो. भजनामध्ये जिथे माझी भक्त मंडळी भजन करत आहेत तिथे माझी उपस्थिती आहे, तिथे मी आहे.
हे प्रत्यक्ष भगवंताने आपणाला सांगितलेलं आहे. तर हे महाराज सांगतात की हे अगदी खरं आहे आणि हे जे सत्यवचन आहे आणि आपल्या संतांना संत जेव्हा भजन करतात आणि त्यावेळेला संतांना भगवंताची उपस्थिती तिथे प्रत्यक्षात दिसते. आपणाला तेवढी अजून तेवढी भजनाची आपणाला भावना पण नाही आहे आणि तेवढं आपलं चित्तशुद्ध पण नाही आहे आणि तेवढी एकरूपता आपली नसते. त्यामुळे आपण ते पाहू शकत नाही भगवंताची उपस्थिती, परंतु आपले संत पाहू शकतात. आणि म्हणूनच महाराज सांगतात की आता जे भजन त्यावेळेला महाराजांसोबत सर्व मंडळी येऊन भजन करत होते, तर ते महाराजांना तिथे दिसतंय की आज हनुमंतसुद्धा प्रत्यक्ष नाचत आहे आणि मृदंग वाजवत आहे. तर हे दिसतंय आणि हे घडतंय, हे महाराजांना दिसतंय. इतर लोकांना ते समजू शकत नाही, कारण तेवढी सूक्ष्मदृष्टी साधकांची नसतेच. मग महाराज तिथे प्रत्यक्षात हनुमंताच्या मूर्तीच्या पायाला कान लावायला सांगतायत. तर प्रत्येकाला तिथं मृदंगाचा आवाज ऐकू येतोय. तर हे आहे की म्हणून महाराज सांगतायत की माझे भक्त जेथे भजन करतात तेथे मी हजर असतो. हे भगवंताचे वचन पूर्ण खरे आहे. पण आपण जे भजन करतो ते भजनाचे सोंग होते, म्हणून भगवंत देखील आपल्याकडे तितपतच लक्ष देतो. भजन कसे मनापासून घडावे, प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे आणि आपले म्हणणे ऐकतो आहे अशा खऱ्या भावनेने भजन म्हणावे. अशा प्रकारच्या भजनाने उपासनेला जोर चढतो. खऱ्या भजनाला तालसूर लागत नाही, त्याला प्रेमळपणा लागतो. तसे नसते तर तुकाराम बुवा आधी गाणे शिकले असते. तर इथं महाराजांनी भाव महत्त्वाचा, प्रेम महत्त्वाचं हे इथे सांगितलेलं आहे. पुढे सांगते, बिदर हळलीची रामस्थापना व जपाची सांगता. बिदर हळलीची रामस्थापना व जपाची सांगता. या सुमारास श्री ब्रह्मानंदांनी कर्नाटकांत बिदर हळली या गावी रामाची स्थापना करण्यासाठी श्री महाराजांना आमंत्रण केले. या ना त्या कारणाने त्यांचे जाणे लांबणीवर पडू लागले. आज निघू उद्या निघू असे करता करता 3 महिने गेले. शेवटी श्री महाराज एकदाचे निघाले. त्यांची प्रकृती त्यावेळी बरी नव्हती. बापूसाहेब साठे यांना लिहिलेले त्यावेळेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यावरून ते किती थकले होते याची कल्पना येईल. त्यांतील मजकूर असा, विशेष लिहिण्याचे कारण की मी ब्रह्मानंद बुवांच्या इकडे प्राणाच्या कराराबरोबर आलो आहे. जीविताची आशा सोडून मी आलो आहे. दररोज ताप 4 डिग्री येतो. श्वास फार झाला आहे. अन्न खाववत नाही. जिना चढून जाण्याची शक्ती उरली नाही असे झाले आहे. परंतु भगवंतानी डॉक्टर कुर्तकोटी यांना श्री महाराज भागवतानी आता इथे सांगते, डॉक्टर कुर्तकोटी यांना श्री महाराज भागवत किंवा महाभागवत संबोधित, परंतु भागवतानी व ब्रह्मानंद बुवानी 13 कोटी जप केला आहे. याशिवाय 2 ठिकाणी श्रीरामाच्या स्थापना होणार आहेत. एवढ्याच करिता देह गेला तरी हरकत नाही असे समजून मी आलो आहे. माझ्याबरोबर सुमारे 300 मंडळी आहेत. आता हे डॉक्टर कुर्तकोटी आणि श्री ब्रह्मानंद बुवा ह्या दोघांच्या जी स्थानं होती कर्नाटकात, तिथं महाराजांनी राममंदिराची स्थापना केली आणि त्यासाठी येताना महाराजांची अवस्था एवढी झालेली आहे, एवढ्या अत्यवस्थ अवस्थेमध्ये, म्हणजे प्राणाच्या कराराबरोबर मी आलो आहे. म्हणजे कधीही प्राण जीवन सोडून जाऊ शकतं, जीवन कधीही संपू शकतं, अशा अवस्थेत महाराजांनी हा कर्नाटकचा दौरा केलेला आहे. कर्नाटकात श्री ब्रह्मानंदांनी सर्वांची व्यवस्था फारच उत्तम ठेवली होती. बिदर हळली रेल्वेपासून बरेच आत असल्यामुळे बैलगाडीचा प्रवास करावा लागला. प्रवासामध्ये एक गाडी लाडवांनी भरलेली आणि एक गाडी पाण्याचे हंडे असलेली अशा 2 गाड्या श्री महाराजांच्या बरोबर दिलेल्या होत्या. खुद्द बिदरहळ्ळी येथे नदीजवळ मोठा मांडव घातलेला असून 100 आचारी सारखे खपत होते. 3 महिने अन्नदान चालू असल्याने त्या भागांतील गरीब जनता तृप्त झाली. एका मोठ्या खोलीत राडवाचे ढीग भरून ठेवले होते. श्री महाराज तेथे 4 दिवस राहिले. पूर्वायुष्यामध्ये त्यांनी केलेल्या हरिघाटाची आठवण होण्यासारखे भजन व अन्नदान बिदर हळलीला झाले. त्यानंतर इतका मोठा समारंभ त्या भागामध्ये झाला नाही. श्री महाराज बिदर हळलीस असता एके दिवशी 12 वाजता त्यांच्या दर्शनास आलेली एक म्हातारी मरण पावली. इकडे मंडपात जेवणाची 2000 पाने मांडलेली आणि तिकडे म्हातारी
ने राम म्हटला. तिच्या नातेवाईकांना काय करावे हे सुचेना. त्यापैकी एकाने ही गोष्ट श्री ब्रह्मानंदांच्या कानावर घातली. ती ऐकल्याबरोबर ते म्हणाले, "छे, असे कसे होईल? महाराजांची परवानगी घेतल्याशिवाय मी इथे कशी मरेल? चला आपण बघू." असे बोलून श्री महाराजांचे चरणतीर्थ बरोबर घेतले आणि ते म्हातारीकडे गेले. म्हातारी मेली होती, अगदी गार पडली होती. तरी तिच्या तोंडात तीर्थ घालीत ते म्हणाले, "आजीबाई, इतकी माणसे जेवायची थांबून राहिली आहेत. तुम्ही आता उठा आणि महाराजांची परवानगी काढून मग जा." 5 मिनिटांनी म्हातारीने डोळे उघडले. ती शुद्धीवर आली व लोकांनी तिला उठवून बसविले. श्री ब्रह्मानंदांनी नैवेद्याचा दहीभात आणवून तिला खावयास घातला व मग आपण तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे म्हातारी मेली. तर असं हे आहे की केवढी मोठी घटना आहे की महाराजांचे साधक श्री ब्रह्मानंद चा अधिकार पण केवढा मोठा होता आणि त्यांची निष्ठा पण केवढी होती की असा समारंभ असताना असं रामाच्या आज्ञेशिवाय ही म्हातारी जाऊच शकत नाही आणि महाराजांची परवानगी घेतल्याशिवाय ती कशी गेली. तर असं म्हणून त्यांनी रामाचं तीर्थ तिला पाजलं आणि ती जिवंत झालेली आहे. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ती गेली. तर ह्या पद्धतीने हे श्री ब्रह्मानंद, म्हणूनच श्री ब्रह्मानंदांना महाराजांनी कल्याण स्वामी होण्याची पात्रता त्यांच्यात आहे आणि ते झाले तसे. हे महाराजांनी म्हणूनच त्यांना त्यांचं कौतुक केलेलं होतं. पुढे सांगतात की सोलापूरची रामस्थापना. विदरहळ्ळीहून श्री महाराज कुर्तकोटीला गेले. 4 दिवस राहिल्यानंतर ते विजापूरवरून सोलापूरला आले. सोलापूरला भाऊसाहेब जवळगीकर यांनी बांधलेल्या मंदिरामध्ये रामाची स्थापना झाली. स्थापनेचा समारंभ आटोपल्यावर एक फोटोग्राफर श्री महाराजांच्याकडे आला आणि फोटोसाठी बसण्याचा आग्रह त्यांना करू लागला. श्री महाराज त्याला बोलले, "काढलेल्या फोटोवर चांगले पैसे मिळावे अशी तुझी इच्छा असेल तर मी सांगतो ते ऐक. आज फोटो काढू नकोस, पुढे बघू." पण तो कबूल करीना आणि भाऊसाहेब केतकर म्हणाले, "आपल्याला पुन्हा वेळ होईल की नाही याची शंका आहे. आपण आजच फोटोला बसावे." बरे म्हणून श्री महाराज फोटोला बसले. त्यांच्या दोन्ही बाजूला 2 साहेब हात जोडून उभे राहिले. त्याने फोटो काढला आणि घरी जाऊन कास धुवून पाहिली तर त्यामध्ये दोन्ही बाजूचे साहेब तेवढे दिसले. पण श्री महाराजांची प्रतिमा न येता मधली जागा रिकामी राहिली. फोटोग्राफरला फार वाईट वाटले व तो ती कास घेऊन तसाच श्री महाराजांच्याकडे आला. साष्टांग नमस्कार घालून त्याने त्यांची क्षमा मागितली. तेव्हा दुसऱ्या दिवशी फोटोला पुन्हा बसण्याचे आश्वासन श्री महाराजांनी त्याला दिले. हा दुसऱ्या दिवशी घेतलेला फोटोच पुढे फार प्रसिद्धीस आला. तर हे आहे संतांची आज्ञा. संतांनी सांगितल्याप्रमाणे वागणं अवश्य आहे. नाहीतर संत मग आपल्याला ज्या पद्धतीने त्यांना जे करायचं असतं ते करतातच. पुढे आहे की बडव्यांचा तंटा तोडला. सोलापूरहून श्री महाराज कुर्डुवाडीला गेले. तेथे 2 दिवस मुक्काम झाल्यावर तिसरे दिवशी एकाएकी पंढरपूरला जाण्यासाठी ते निघाले. इतक्या तातडीने जाण्याचे कारण विचारता ते म्हणाले, "पांडुरंगाने मला सांगितले की पंढरपुरात बडवे आपापसात तंटा करू लागले आहेत. त्यामुळे त्याची आबाळ होत असून महापूजा बंद पडली आहे." काय म्हणतात की सोलापूरहून श्री महाराज कुर्डुवाडीला गेले. तेथे 2 दिवस मुक्काम झाल्यावर तिसरे दिवशी एकाएकी पंढरपूरला जाण्यासाठी ते निघाले. इतक्या तातडीने जाण्याचे कारण विचारता ते म्हणाले, "पांडुरंगाने मला सांगितले की पंढरपुरात बडवे आपापसात तंटा करू लागले आहेत. त्यामुळे त्याची आबाळ होत आहे. म्हणजे पांडुरंगाची आबाळ होत असून महापूजा बंद पडली आहे. ते भांडण सोडविले पाहिजे." इकडे एका बडव्याने कलेक्टरकडे तक्रार केली. म्हणून कलेक्टरने श्री महाराजांना पत्र धाडून तंटा मिटविण्याची विनंती केली. श्री महाराज पंढरपुरी जाण्यास आणि ते पत्र येण्यास एक गाठ पडली. याप्रमाणे त्यांनी सर्व बडव्यांना बोलावून आणले आणि तंटा होण्याचे मूळ कारण शोधून काढले. आधींच्या वर्षी ज्या बडव्याची पाळी होती त्याने देवाची काही वस्त्रे आणि देवाचे काही दागिने लांबविले आहेत असे नंतर पूजा करण्याची पाळी आलेल्या बडव्याचे म्हणणे होते. हे ऐकून श्री महाराजांनी दागिन्यांची मूळ यादी मागितली. ती यादी सापडली नाही. बडव्यांच्या दप्तरात तिच्या बऱ्याच नकला होत्या, पण त्यात प्रत्येकाने बरीच खाडाखोड केलेली आढळली. प्रत्येकजण म्हणे की आपलीच यादी खरी. हा घोटाळा पाहून श्री महाराजांनी त्या नकला सर्व रद्द केल्या. आपल्यासमोर देवाच्या वस्त्रांची, दागिन्यांची व भांड्यांची मोजदाद करून नवी यादी तयार केली
तिच्यावर सर्व बडव्यांच्या सह्या घेतल्या आणि त्यांच्या नकला करून त्यावर आपण सह्या केल्या. सर्वांना प्रेमाने वागण्यास सांगून त्यांनी त्यांचा तंटा मोडला व तसे कलेक्टरला कळविले. पुढे काही दिवस ते पंढरपूरलाच राहिले. केवढी मोठा अधिकार आहे महाराजांचा प्रत्यक्षात पांडुरंग सांगत आहे येऊन की इथे आता माझी आबाळ होऊ चालली आहे, तर इथे जो तंटा पुजाऱ्यांमध्ये आहे चालू आहे तो इथे येऊन सोडवला पाहिजे. आणि महाराजांना हे अंतर्ज्ञान होते आणि महाराज निघतात आणि तिथे कलेक्टरकडून पण तसंच त्या पद्धतीचं पत्र हे येण्याची गाठ महाराज त्याच्या आधीच निघाले होते आणि नंतर ते पत्र आलेलं आहे. तर अशा रीतीने महाराजांनी तिथं जाऊन हे सर्व सोडवलेलं आहे. पुढे सांगतात म्हणजे पांडुरंगाने पण महाराजांची आठवण करावी आणि कलेक्टर शासनाकडून पण महाराजच हे सोडू शकतात हे खात्री होती, म्हणून महाराजांची आठवण शासनही करत आहे. पुढे सांगतात पुण्याचा मुक्काम. पंढरपुराहून सरळ गोंदवल्यास न जाता श्री महाराज पुण्यास गेले. तेथे सर्व मंडळींची भेट घेऊन प्रत्येकास नामाचा आधार न सोडण्याविषयी बजावून सांगितले. गणपतराव दामले यांच्या घरी आले असता श्री महाराजांनी बारामतीच्या पूर्णानंद स्वामींचा फोटो सहज पाहिला. तो पाहून त्यांनी विचारले, गणपतराव यांचे वय काय असेल सांगा बरे. गणपतराव बोलले 70-75 असेल. यावर श्री महाराज बोलले 100च्या पुढे बोला. त्यांचे वय कमीत कमी 150 वर्षांचे आहे. महाराज पूर्णानंद स्वामी त्यांच्या वयाविषयी महाराज सांगतात. 2 दिवसांनी ते गोंदवल्यास जाण्यास निघाले. त्यावेळी सर्व मंडळी त्यांना पोचविण्यास स्टेशनवर गेली होती. गणपतराव गाडीच्या पायरीवर उभे होते आणि श्री महाराज खिडकीशी बसले होते. इकडचे तिकडचे बोलणे चालू होते. इतक्यात गाडी चालू झाली तेव्हा गणपतरावांच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवून श्री महाराज बोलले, बाळ, वाईट वाटून घेऊ नकोस. मी पुन्हा आलो म्हणजे तुझ्या घरी मीठ भाकरी खायला येईन. गणपतरावांनी आपले डोळे पुसले व ते खाली उतरले. काय सांगतात की ते गणपतरावांच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरून श्री महाराज बोलले, बाळ, वाईट वाटून घेऊ नकोस. मी पुन्हा आलो म्हणजे तुझ्या घरी मीठ भाकरी खायला येईन. गणपतरावांनी आपले डोळे पुसले व ते खाली उतरले. तर अशा रीतीने इथं महाराजांनी कसं विविध भागांमध्ये कार्य केलं आणि यात्रा केल्या ह्याचं आणि सर्व विविध शिकवणी प्रत्यक्ष स्वतः आचरण करून शिकवल्या साधकांना, हे ह्या प्रकरणात आहे. आता पुढील प्रकरण आपण 7 मार्चला आपण अभ्यास करूयात. इथं आपण थांबूयात आणि महाराजांचं नाम आपण घेऊयात. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाळ की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.